नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या मराठी सागर या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला आणि दिव्यांग लाभार्थी यांच्यासाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जुलै महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे जमा झालेला नाही आहे। तो नेमका कधी मिळणार, ऑगस्टचा हप्ता कधी येणार आणि सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून सरकारी योजनांचे सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर मिळून जाणार। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत बोलूया। अनेक लाभार्थ्यांना जे आहे जुलैचे अनुदान आधीच मिळाले आहे, पण अजूनही मोठ्या संख्येने जे आहे लाभार्थी असे आहेत की ज्यांना अजून पैसे जमा झालेले नाही। त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न आहे की आता जुलैचा हप्ता कधी मिळणार। मिळालेल्या माहितीनुसार जुलैचा प्रलंबित हप्ता ऑगस्टच्या हप्त्यापूर्वी वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांनी घाबरण्याची किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाही। आता यावेळी वेगवेगळी जी आहे परिस्थिती पाहायला मिळाली। यापूर्वी काही वेळा शासन निर्णय किंवा पोर्टलवर तारीख न दिसताच थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे अनुदान जे आहे जमा करण्यात आले होते। त्यावेळी पोर्टल अपडेट काम सुरू असल्यामुळे अशी प्रक्रिया जी आहे झाल्याचे सांगितले जात होते, कारण की मात्र त्यांच्या कारणांमुळे जे आहे काही लाभार्थ्यांना जे आहे पैसे मिळाले नाही तर काहींना मिळाले नाही। त्यामुळे अनेकांमध्ये जे आहे संभ्रम जे आहे ते निर्माण झालेला आहे। आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत बोलायचे झाल्यास मागील काही महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर साधारणपणे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान शासन निर्णय GR जारी केला जातो आणि त्यानंतरच महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ते 5 तारखेदरम्यान हप्ता जो आहे तो वितरण सुरू होते। याच पद्धतीने जे आहे यावेळी ऑगस्ट महिन्याचा GR 25 ते 30 तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे ऑगस्टच्या हप्त्याचे जे आहे वितरण जे आहे सुरू होऊ शकते। याचबरोबर जे आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे की ऑगस्टचा हप्ता सुरू होण्यापूर्वीच जुलैचा प्रलंबित हप्ता देखील पात्र लाभार्थ्यांच्या जे आहे खात्यात जमा केला जाऊ शकतो। आता अनेक ठिकाणी जे आहे अशी चर्चा सुरू आहे की 25 तारखेला आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर जे आहे ते अनुदान जमा होईल, याबाबतही मोठ्या चर्चा जे आहे सुरू होत होत्या। पण त्यामुळे जे आहे सोशल मीडियावर जे आहे अफवा किंवा अपृष्ट मेसेजवर विश्वास ठेवू नका। जर 25 तारखेलाच वितरण होणार होते तर त्यापूर्वी जे आहे पोर्टलवर तारीख दिसणे किंवा अधिकृत सूचना येणे अपेक्षित होत्या। जर अधिकृत सूचना न देता थेट पैसे जमा झाले तरी लाभार्थ्यांच्या आनंदाची बाब असेल। मात्र अनेक लाभार्थ्यांचे जे आहे मत असे आहे की 1 ते 2 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण अधिकृत GR जे आहे काढून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे एकाच वेळी अनुदान जमा झाले पाहिजे। कारण अचानक वितरण झाल्याचं काही जणांच्या जे आहे खात्यात पैसे येतात तर काहींचे पैसे अडकून राहतात। म्हणूनच सध्या सर्वांनी संयम ठेवावा आणि फक्त अधिकृत अपडेट्सवर विश्वास ठेवावा। अशीच माहिती आहे सर्वात आधी मिळवण्यासाठी जे आहे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढील अपडेट्समध्ये। धन्यवाद।